ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा. सैनिकांप्रती केवळ आदर नव्हे तर सेवाभावही आवश्यक, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. यवतमाळ समाज कल्याण विभागामधील बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कारवाई करा, मनसे यांचं विधान. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण कारवाईची अंबादास दानवेंकडून पाहणी. आणि नागपूरकरांच्या त्रासावर फडणवीस गडकरींची महावितरणाला फटकार. नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांप्रती केवळ आदर नव्हे तर सेवाभाव कृतीत उतरवणं देखील गरजेचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. पुण्यात मराठी पत्रकार संघ आयोजित नेशन फर्स्ट या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्तव्य बजावताना अपंगत्व पत्करलेल्या भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दलातील जवानांचा पदक तसेच राष्ट्रध्वज देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल काही संपादक आणि पत्रकारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. तर या कार्यक्रमात पत्रकार आरोग्य योजना आणि त्यांच्या मुलांसाठी वैयक्तिक महत्त्व विकास उपक्रमाचा देखील शुभारंभ यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. विशेषतः या आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत आपल्या युद्धभूमीवर ज्यांनी आपल्या देशाकरता त्याग केला, बलिदान केलं किंवा युद्धात जखमी झाले त्या सगळ्यांची जाणीव ठेवली. हे पत्रकार संघ जे काम करतात याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खरोखर खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशेषतः मधल्या काळामध्ये आपली राष्ट्रीय परिस्थिती अशी. यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद यवतमाळ मधील समाज कल्याण विभागात होणाऱ्या भोंगळ कारभाराविरोधात त्या खात्याच्या मंत्र्यांकडे बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. यावर दिव्यांग आयुक्त पुणे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये देण्यात एनओसी तसेच वैयक्तिक मान्यताद्वारे करण्यात आलेल्या शालार्थ आयडी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. तर या आदेशांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने सीईओ यांची भेट घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदमधील बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मनसेने दिव्यांग कल्याण मंत्री सावे यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्या अनुषंगानं दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांनी 19 तारखेला आदेश देत यामधील 2023 नंतर महाराष्ट्रातील जेवढे जिल्हा परिषदमधील जे ना हरकत प्रमाणपत्र आहे आणि वैयक्तिक मान्यतेचे प्रकरण आहे ते सर्व प्रकरण रद्द करण्यात आले असून हा मनसेचा एक खूप मोठा विजय इथे झालेला आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी मागणी करू इच्छितो की जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी स्वतः यवतमाळ जिल्ह्यातील जेवढ्याही समाज कल्याणच्या शाळा आहेत अंध मूकबधिरांच्या त्यांना स्वतः प्रत्यक्ष भेट द्यावं आणि जे विदारक वास्तव मनसेनं जिल्हा परिषदला मांडलेलं आहे त्याची सत्य परिस्थिती मुख्याधिकाऱ्यांनी पाहावं. मी या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री सावे यांचे आभार मानत असून मनसेच्या या आंदोलनाला त्यांनी दुजोरा देत एक मोठा विजय मनसेचा इथं झालेला आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज कल्याणचा मोठा घोटाळा या माध्यमातून मनसे उघडकीस आणेल एवढा इशारा मी या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. भाजप आमदारांच्या दबावामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मुकुंदवाडी भागात कारवाई केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलाय. दानवे यांनी महानगरपालिकेने केलेल्या कारवाईच्या ठिकाणच्या भागाची पाहणी करत तिथल्या नागरिकांशी चर्चा देखील केली आहे. महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अतिक्रमण पाडणं चुकीचं आहे. पाडलेल्या दुकानांची जागा MIDCची असून त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. मात्र मनपाने कोणतेही अधिकार नसताना येथे अनधिकृत कारवाई केली असून याबाबत जाब विचारणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय. शिवसेना खंबीरपणे उभं राहील. नुसतं तोंड देखलं नाही राहणार तर यांच्यासाठी न्यायाचा लढा आम्ही लढू. MIDCच्या मंत्र्यांना भेटू
यांनाही जागा मिळाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही निश्चित करू. भारतीय जनता पार्टीचं नाराज इथं शिवसेनेचं एक कार्यालय पण होतं काही दिवसापूर्वी. खरं तर अशा अतिक्रमणात्मक महानगरपालिका किंवा MIDC ला मग भरपूर पडले. इथं तर मोठ्या मोठ्या लोकांचे पाडले नाही त्यांनी. 5 स्टार हॉटेल तशाच ठेवल्या, इथलं PVR थिएटर तसंच ठेवलं. ते का नाही पाडलं मग? ते गोरगरिबाच्या दुकानच दिसलं. त्यांना अतिक्रमण एवढंच आहे का? पाडायचं अतिक्रमण तर सरसकट पार चिखल ढाण्यापासून तर बाबा पेट्रोल पंप पर्यंत पाडा ना. तुम्ही फक्त एवढे 37 दुकानच तुम्हाला दिसले का गोरगरिबाचे? तर 1,000 नागपूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतप्त झालेत. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत नागपुरातील लोकप्रतिनिधींनी महावितरणेविरोधात तक्रारांचा पाढा वाचल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून शहरातील अनेक भागात अचानक वीज जाते, परिणामी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या कान उघडीनंतर महावितरणाचा कारभार सुधारतो की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 28 जुलैला होणार असून तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळते. यातील 21 संचालक पदासाठी 1056 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नामांकन अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेत पहिल्याच दिवशी तब्बल 76 जणांनी 211 नामांकन अर्जाची उचल केली आहे. यात शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह बँकेच्या विद्यमान 10 संचालकांची अर्जी उचल केली. यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रूथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रूथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया. स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा एका बाजूला होत असताना पुणे शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली आहे. शहरातील बसस्थानकं आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील ही शौचालये केवळ दुर्गंधी आणि घाणीचा आगर बनली आहेत, तर सर्वसामान्य नागरिक, विशेषतः महिलांना त्याचा वापर करणं म्हणजेच एक दिव्यच ठरतंय. नळस्टॉप, वाकडेवाडी, खडकी, दापोडी, बोपोळी यांसारख्या भागातील सार्वजनिक शौचालयांची स्थिती बोलकी आहे. पुरुष शौचालयांचा वापर करण्याऐवजी उघड्यावरच लघुशंका करत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. महानगरपालिकेने आता या सार्वजनिक शौचालयांच्या दुरावस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यात तातडीने सुधारणा करणं आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी मांडलं.
धुळे शहरातील आदिवासी बांधवांना शबरी आवास योजना किंवा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्या अशा प्रकारचे पत्र आदिवासी विकास मंत्र्यांनी एकात्मिक आदिवासी विभागाला पाठवलंय. आदिवासी मंत्र्यांचं पत्र येऊन देखील आदिवासी बांधव घरकुल लाभापासून वंचित असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आदिवासी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ लवकर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने प्रशासनाला दिलाय. आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने धुळे शहरातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे का एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महानगरपालिका मार्फत राबवल्या जाणारे शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्याकडे 8-9 महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेला आहे का आदिवासींना शहरातील आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु या ठिकाणी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने 2022ला जाहीर केलं का सर्व दलित आदिवासी मागासवर्गीय जो गरीब वर्ग असेल सर्वांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. कोणी घरकुल योजनापासून वंचित राहणार नाही असं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आणि प्रशासनाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रस्ताव घरकुल योजनेसाठी बीडमधील पाटोदा महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ महावितरण कर्मचाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय. प्राथमिक माहितीनुसार पाटोदा महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कार्यालयात कामाच्या ठिकाणीच हल्ला करण्यात आला होता. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तर या घटनेमुळे संतप्त झालेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी पाटोदा शहराच्या मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली. खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या पीक कर्जाचे पैसे अजून भरलेले नाहीयेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातील 4,20,491 शेतकऱ्यांना 3,612 कोटी तर 92 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले होते. 31 मार्च पूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देताना अवघे 3% व्याज आकारणी केली जाते. जुन्या कर्जाची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणार नाहीये. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज द्यावे असं आवाहन शिखर बँकेने केले. सांगली येथील ऋतुजा राजकीय आत्महत्या प्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध बाईक रॅली काढण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून सांगली इथं ऋतुजा या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटतायत. याच्याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या आईचा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध देखील नोंदवण्यात आलाय. माझ्या ऋतुजाताई बरोबर झाला जो प्रकार ऋतुजाताईच्या आई वडिलांबरोबर झाला तो प्रकार कुठल्याही समाजातल्या कुठल्याही भगिनी बरोबर होऊ नये अशा प्रकारची इच्छा अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून ऋतुजाताईला न्याय मिळावा त्या संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून कडक कारवाई कडक कायदा या ठिकाणी व्हावा आव्हान करेन या करवीर नगरीमधल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना माझ्या सर्व तरुण भगिनींना या ठिकाणी आलेलं नाही. मी एक हिंदू धर्माचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी बोलतो. ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आता निषेध मोर्चे मूक मोर्चे काढून आपल्याला जमणार नाही. अशा ठिकाणी आता आपल्याला त्यांना तसं उत्तर देण्याची गरज आपल्याला आलेली आहे. या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट.
ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. पोलीस अंमलदाराला डीजी होम लोन मंजूर करून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकन त्याच्या साथीदाराला एसीबीने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे या लिपिकाने ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच त्याच्या भाऊजीच्या फोनवर 3,000ची लाच स्वीकारली आहे. पोलीस अंमलदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने ही कारवाई केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. नाशिकमधील कळवणच्या जुना ओतूर रोडवरील कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक जवळ गायीने शिंगावर उचलून पायदळी तुडवल्याने एका वृद्धाचा मृत्यू झालाय. 85 वर्षीय भालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचा मृत्यू झाला असून त्यांना वाचवताना आबा मोरे हे गृहस्थ जखमी झालेत. गायींनी वृद्धाला तुडवायला सुरुवात केल्यावर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, पण या गायींना मालपुरे यांना जबर जखमी केल्याने त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मोकाट जनावरांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाड पोलादपूर परिसरात एक थरारक घटना घडली आहे. तुर्भे येथील काल युवकाच्या शोधासाठी गेलेल्या रेस्क्यू टीम थोडक्यात बचावलात. पोलादपूर मधील सावित्री नदीचा प्रचंड प्रवाह आणि बंधाऱ्यावरून कोसळणारं पाणी यामध्ये महाडच्या प्राणी मित्रांची बोट थेट ओढली जाऊन ती पलटी झाली आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र प्रसंगावधान राखून सर्व सदस्यांनी उड्या मारत आपला जीव वाचवला. आणि पुढची बातमी आहे बीडमधून. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील माळेगाव शिवारात केलेली अवैध गांजाची लागवड पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी माळेगाव शिवारात अचानक छापा टाकल्यावर 2 फुटांपासून ते 9 फुटांपर्यंत उंचीची गांजाची झाडं सापडली आहेत. यावेळी एकूण 19 किलो 700 ग्राम वजनाची गांजाची झाडं आढळली आहे. तर या गांजाची बाजारभावानुसार एकूण किंमत ही ₹3,94,000 इतकी आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून ही कारवाई DYSP पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. तर या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.